यावर काम करायला लागले. सो आणि सुरुवातीला ही कधीची गोष्ट आहे समजा ही तरी? साधारण एक म्हणजे तू 12 वर्षांपूर्वीची ओके, तू गोष्ट शाळेत होतीस, कॉलेजला होतीस काय? मी कॉलेज नुकतंच संपवलं होतं. ओके ओके ओके. ज्या वेळेला मी जास्ती ही गोष्ट एक्सप्लोअर करायला हां, लागले. बरोबर. सो त्यावेळेला मी 21 दिवस सलग, जसं आपण म्हणतो ना कुठली गोष्ट करायची तर 21 दिवस बरोबर. करायची. सो त्यावेळेला मी 21 दिवस सलग माझ्या हेल्थवर काम केलं. म्हणजे ओके. की पण जस्ट मला एक क्वेश्चन विचारायचं आहे की लॉ ऑफ अट्रॅक्शनची एंट्री तुझ्या लाईफमध्ये कशी झाली? कारण ती झाल्यानंतरच तू इम्प्लिमेंट करायला स्टार्ट केलं असेल बेसिकली. येस. सो ॲट रँडम ओके. कॉलेजमध्ये बोलता बोलता बोलणं निघालं आणि मला ती क्युरिओसिटी, म्हणजे जनरली असतं ना काय कायला तुम्हाला एक डिवाइन साईन किंवा सिग्नल मिळतो. बरोबर. हां, तसा मे बी तो माझ्या लाईफमध्ये जनरल गप्पांमधनं आला. मग मी त्याची माहिती काढली, त्याच्यावर रिसर्च करायला सुरुवात केली आणि ऑटोमॅटिकली कुठेतरी ते इनर सॅटिस्फॅक्शन मिळत गेलं की अरे बरोबर, हे आपण करू शकतो किंवा हे आपण केलंच पाहिजे. बरोबर, स्वतःसाठी तरी एक्झॅक्टली केलं पाहिजे. सो आणि ही प्रत्येकाची गरज आहे, काळाची गरज आहे ही. हां, सो त्यावेळेला मी ते इम्प्लिमेंट करायचं ठरवलं. सो सुरुवातीला मी काय केलं, मला अफर्मेशन एवढंच माहिती होतं कारण त्यावेळेला एवढं टेक सेव्ही मे बी नव्हते. बरोबर. सो मी अफर्मेशन्सनी सुरुवात केली. 21 दिवस मी स्वतःला कंटिन्युअस ते अफर्म करत होते की मी हॅप्पी आहे, मी हेल्दी आहे, हां, मी खूप सुदृढ शरीर आहे, खुश आहे. हां, सो अशा पद्धतीने 21 दिवस करत होते आणि तू बिलीव्ह नाही करणार, त्यानंतर इवन पहिली सर्दी मला 1.5 वर्षांनी झाली. सो तो जो पिरियड होता ना तेव्हा मला कळलं की येस, की तिथे देर इज बियॉन्ड समथिंग, म्हणजे तिथे एनर्जी आहे आणि त्याच्यावर आपण काम करू शकतो. म्हणजे लिटरली त्या 21 दिवसात माझ्या बॉडीच्या प्रत्येक सेलला ती एनर्जी मिळाली, तो थॉट मिळाला, ते अफर्मेशन मिळालं की मी हॅप्पी आणि हेल्दी आहे. बरोबर. मग मला कुठलंच काहीच होऊ शकत नाही. सो हा माझा पहिला एक्सपिरियन्स होता. बरोबर. दुसरा म्हणजे माझ्या वर्क रिलेटेड. सो आफ्टर म्हणजे सुरुवातीच्या काळात मी जनरल खूप रँडम गोष्टी ट्राय केल्यात. त्यातलं एक होतं की मी एक प्रोडक्ट सेलिंग करायचे, फ्रीलान्सिंग. सो तिथे सुरुवातीला ना 10 कस्टमर्स आले तरी अरे बापरे खूप असं व्हायचं. त्यावेळेला मी हे मॅनिफेस्टेशन टेक्निक वापरून बघितलं आणि मला आठवते मला रँडम 15 दिवसांमध्ये एक फोन आला की एक आउट ऑफ महाराष्ट्र बेस्ड कंपनीला 300 डायरेक्टली प्रोडक्ट्स हवे होते. बापरे. आणि विश्वास की माझ्यासाठी ते खूपच अनएक्सपेक्टेड होतं. म्हणजे मला ते 300 प्रोडक्ट्स ते बनवून द्यायला पण मला कष्ट पडले की हे खूप आउट ऑफ नोवेअर होतं. पण तो एक कमाल मॅनिफेस्टेशन होतं. आणि सेकंड, मॅनिफेस्टेशन रोज घडतात, म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये. म्हणजे काही वर्षांपूर्वी डायमंड्स घालायची अशी खूप क्रेज होती. बरोबर. तर मला आठवतंय मी जनरल बोलता बोलता आईला म्हणलं होतं की आई मला ना डायमंडचं काहीतरी घ्यायचंय. आणि रँडमली एक 10 दिवसांनी माझा भाऊ आला आणि त्यांनी सगळ्यांना गिफ्ट दिले आणि शेवटी दिलं की मी खूप वर्षात तुला भेटलं नाही तुझ्यासाठी. आय जस्ट ओपन इट अप आणि तिथे डायमंड इयरिंग्स होते. सो मला असं वाटलं की मी फक्त डायमंड इयरिंग्स का मागितले, काहीतरी अजून मागायला होतं. सो मॅनिफेस्टेशन मी म्हणेन रोजच्या जीवनात पण होतं, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये. सो ज्या वेळेला आता मला कळतं की मी त्या हॅप्पी वाईबमध्ये जाऊ शकते किंवा त्या फ्रिक्वेन्सीमध्ये जाऊ शकते, एव्हरी डे इज अ मॅनिफेस्टेशन. अरे वा. आणि मला सांग की तुझा जादूवरती विश्वास आहे का? मिरॅकल्स आपण म्हणतो. येस, ॲब्सोल्युटली. ओके. जर आपल्याला आपल्या लाईफमध्ये जर मिरॅकल्स घडवून आणायचे असतील तर नेमकं काय केलं पाहिजे? स्वतःवर विश्वास पाहिजे आणि ती जादू घडवून आणण्यासाठी आपल्यामधलं काय आपल्याला थांबवत आहे हे पहिल्यांदा याच्यावर काम केलं पाहिजे. ओके. म्हणजे जनरली आपण म्हणतो ना, जसं तू म्हणतो श्रीमंत व्हा, हां, तसं श्रीमंत व्हायची कपॅसिटी प्रत्येकाची आहे. पण प्रत्येकाच्या मनात तो कॉन्फिडन्स आहे का? हां, प्रत्येकाच्या मनात तेच विचार आहेत का की जे त्याला बघू शकतायत, व्हिज्युअलाइज करू शकतात की मी श्रीमंत आहे. हां, ते काही लोकच असतात जे व्हिज्युअलाइज करून तिथे पोहोचतात. सो ती जादूच आहे आणि ती जादू प्रत्येक जण करू शकतो जर त्यांनी ठरवली तर. फक्त त्या स्वतःवरती विश्वास असला पाहिजे. कारण बरोबर आहे ना की जर समजा आता मला श्रीमंत व्हायचं तर मला वाटलं पाहिजे की मी श्रीमंत आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की यार आपण नाहीये, ती कमतरता कुठेतरी असते आणि मला असं वाटतं की ती पण गोष्ट महत्वाची असते की त्याच्यावरती काम केलं पाहिजे. येस. तर तू लॉ ऑफ अट्रॅक्शन जे सांगितलं समजा, तर ते कसं वर्कआउट होतं किंवा कुठल्या अशा टेक्निक्स असतात त्याच्यामध्ये? सो लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये खूप टेक्निक्स आहेत. त्यातले मेजर टेक्निक्स जे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहेत, एक तर अफर्मेशन्स, दुसरं व्हिज्युअलायझेशन, विजन बोर्ड टेक्निक, नंतर जर्नलिंग, ग्रॅटिट्यूड जर्नलिंग आणि होपोनोपोनो प्रेयर. ओके. सो असे व्हरायटी ऑफ टेक्निक्स आहेत. ओके. तर आपण स्टेप बाय स्टेप जाऊयात. एक एक टेक्निक मला तुझ्याकडनं शिकायची आहे आणि आमच्या ऑडियन्सलाही ती जाणून घ्यायला आवडेल. तर सगळ्यात पहिली तू जी सांगितलीस ती म्हणजे अफर्मेशन्स. सो अफर्मेशन म्हणजे काय, तर
मला जे हवंय ते मला युनिव्हर्सला सांगणं गरजेचं आहे. हां, तर ते कसं सांगणार, तर पहिल्यांदी सगळ्यात इम्पॉर्टंट असतं इंटेन्शन. ओके. हां, मला एखादी गोष्ट हवी ह्याच्या मागचं इंटेन्शन मला युनिव्हर्सला सांगायला लागतं. आणि ते जे वाक्य असतं त्याला म्हणजे इंटेन्शन म्हणजे कशासाठी हवी असं म्हणायचं का तुला? राईट. म्हणजे की मला सपोज एक आईस्क्रीम खायचंय. हां, जर मी म्हणते की मला उद्या आईस्क्रीम खायचंय, हे झालं माझं इंटेन्शन. बरोबर. आणि ते खूप जनरलाइज आहे. बरोबर. पण ज्या वेळेला मला ते ॲज अ अफर्मेशन वापरायचंय की मला आता ते आईस्क्रीम मॅनिफेस्ट करायचंय, तर मी कसं करेन, तर ते इंटेन्शन आता मला माहिती आहे, पण ते इंटेन्शन जेवढं मी स्पेसिफिक बनवेन तेवढी ते स्ट्रॉंग होत जाणार आहे. तेवढी त्याला एनर्जी जास्ती मिळत जाणार आहे. म्हणजे मला उद्या दुपारी व्हॅनिला ह्या पर्टिक्युलर ब्रँडचं खायचंय, हे जेव्हा मी वाक्य म्हणते ते किती स्पेसिफिक आहे, म्हणजे डिटेल्स असल्या पाहिजे. एक्झॅक्टली. सो जितकं डिटेल तितकं त्या इंटेन्शनला जास्त इम्पॉर्टन्स मिळतो, जास्ती एनर्जी मिळते आणि लवकर मॅनिफेस्ट होतं, कारण आपण खूप स्पेसिफिकली युनिव्हर्सला सांगतो की मला काय हवंय. ओके. हां, सो हे असतं पहिलं अफर्मेशनचं रिक्वायरमेंटच असते इंटेन्शन. ओके. इंटेन्शनच्या बरोबर आपण हे वाक्य बनवतो जे आपण असं म्हणतो की ऑलरेडी घडलंय. हां, ज्यावेळेला आपण ऑलरेडी घडलंय म्हणतो तेव्हा काय होतं, एक हॅपीनेस आपल्यालाच होतं की आता मी आईस्क्रीम खातीये. बरोबर. हां, सो तुम्हाला वाक्य बनवायला लागतं जे ऑलरेडी घडलंय अशा पद्धतीने, आणि हे तुम्हाला अफर्म करायला लागतं. अफर्म करायचं म्हणजे काय करायचं, ते पर्टिक्युलर स्टेटमेंट ॲज इफ तुम्हाला मिळालंय असं ॲटलिस्ट 3 ते 5 मिनिटं तुम्हाला म्हणायचं असतं की ऑलरेडी मिळालेलं आहे. ऑलरेडी मिळालं. म्हणजे तू असं म्हणू शकतो की आपण ते प्रेझेंट टेन्स मध्ये हे केलं पाहिजे. एक्झॅक्टली. की मी समजा एक वाक्य आहे की मी उद्या आईस्क्रीम खाईल, हे एक वाक्य झालं, आणि दुसरं वाक्य आहे की आज मी आईस्क्रीम खातो आणि मला खूप भारी वाटतंय. येस. किंवा मी आईस्क्रीम खाल्लंय आणि मला भारी वाटतंय. हां. ओके. की ऑलरेडी घडून गेलं. हां, घडून गेलं. येस. सो अशा पद्धतीने पण तुम्ही या दोन्ही प्रेझेंट किंवा झालंय अशा पद्धतीने पण तुम्ही करू शकता. ओके. येस. तर हे झालं अफर्मेशन्स बद्दल. त्यानंतर आणखी काही सजेशन देशील का, समजा की हेल्थ रिलेटेड किंवा मनी रिलेटेड आपण अफर्मेशन्स कशा प्रकारे करू शकतो आणि त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? नक्कीच. सो जनरली काय होतं ना, लोक म्हणतात आम्ही अफर्मेशन करतो, पण एका टाइम नंतर ते खूप रोबोटिक होत आहे. म्हणजे रोबोटिक अफर्मेशन्स पण असतात, पण त्याचा पण कंटाळा येतोय. कारण काय आहे ना, की आपल्या लाईफमध्ये मे बी सपोज काही प्रॉब्लेम चालू आहे कुठल्या तरी एरियामध्ये, हां, आणि आपला फोकस कुठे असतो, त्या प्रॉब्लेमकडे असतो. त्यामुळे आपल्याला सोल्युशनकडे आपण जास्ती लक्ष देत नाही. हां, तर आपल्याला काय केलं पाहिजे, त्या प्रॉब्लेमपासनं काहीतरी डायव्हर्जन असं मेकॅनिझम शोधून काढलं पाहिजे, की टेम्पररी मी त्या प्रॉब्लेमपासून डिटॅच होईन आणि थोडंसं वेगळ्या झोनमध्ये येईन जिथे जाऊन मी ते अफर्मेशन करू शकेन. ओके. हां, आणि ज्यावेळेला हे डायव्हर्जन मेकॅनिझम आपण वापरतो त्यावेळेला काय होतं की आपण प्रॉब्लेमला लांब केलंय, आता माझ्याकडे एनर्जी आहे, आता ती मी कुठे वापरेन, अफर्मेशनसाठी. बरोबर. हां, आता मी हॅपीली अफर्मेशनसाठी एनर्जी वापरू शकते. आणि अफर्मेशन्स म्हणजे काहीतरी खूप कॉम्प्लिकेटेड वाक्य बनवलं पाहिजे असं पण नसतं. तुम्ही सिम्पल तुमची एव्हरीडे यूजमधली वाक्य बनवा की मी खूप खुश आहे. ओके. हां, रोजचा दिवस माझं शरीर खूप छान पद्धतीने हील होत आहे आणि माझे विचार, माझे रिलेशनशिप, माझे पैसे, माझं करिअर या सगळ्या एरियाजमध्ये रोज काहीतरी छान घडतंय, काहीतरी हॅपी घडतंय. बरोबर. हे म्हटलं तरी खुश वाटलं पाहिजे. हां, सो तुम्हाला त्या प्रॉब्लेमपासून टेम्पररी डिटॅच होऊन तुम्हाला ही म्हणायची गरज असते. हां, तो मी जसं तुला म्हटलं हेल्थ वाईज आपण म्हणू शकतो की रोज माझी हेल्थ इम्प्रूव्ह होते, रोज काही स्टेप बाय स्टेप प्रोसेस होती, आणि त्याने म्हणायला म्हणजे विश्वास पण बसतो. कारण आपण असं म्हणत नाही की समजा आज मला वेट कमी करायचं तर माझं वजन इथून इथं झालं, थोडं थोडं जर केलं तर आपल्या माइंडला पण थोडासा विश्वास बसायला सोपं होतं. एक्झॅक्टली. कारण ते पण एक प्रोग्रामिंग आहे ना, तुम्ही ते प्रोग्रामिंग करताय आणि कुठेतरी तुम्हाला माहिती असतं की आपल्याला त्याला वेळ लागतोय. बरोबर. तर तो रेझिस्टन्स येऊ न देता अफर्मेशन जेव्हा आपण करतो ना त्यावेळेला अफर्मेशन्स खूप छान काम करतात. इव्हन मनी वाईज पण आपण म्हणतो की मला ना भरपूर पैसे हवेत. एकतर भरपूर म्हणजे किती, मिनिमम किती आहे मी असं म्हणेन. तुम्ही कधीच मॅक्सिमम मला इतकेच हवेत असं म्हणू नका. म्हणजे मी जर सांगते, आज सकाळी मी एकांशी बोलत होते त्या मला म्हणलं ना मला महिन्याला ॲटलिस्ट 10 तरी क्लायंट्स पाहिजेत. मी त्यांना म्हटलं तुम्हाला जर 50 मिळतात तर तुम्ही 10चं लिमिट का घालताय. मी तुम्हाला म्हणेन मला भरपूर क्लायंट्स मिळतात. हां, ते कसे ॲडजस्ट करायचे हे तुमच्यावर आहे, पण तुम्ही लिमिट करू नका. असं तुमच्या अफर्मेशनमध्ये कुठे ना कुठे लिमिटिंग काही नाही आहे ना, हे बघणं पण इम्पॉर्टंट आहे. हां, सो तुम्हाला युनिव्हर्स द्यायलाच बसलंय, फक्त तुमची मागायची कमी आहे. हां, सो तुम्ही अफर्मेशन बनवताना ही काळजी घ्या की तुम्ही काय पद्धतीने बनवताय आणि कुठेही तुमच्या लिमिटेशन्स त्याच्यात नाही आहेत ना. मला हे थोडंसं नीट समजून सांग ना, लिमिटेशन्स कसं. लिमिटेशन्स म्हणजे असं मी तुला म्हणलंय त्या मला म्हणलं की मला 10 क्लायंट्स हवेत. ओके.
पण जर माझी फ्रिक्वेन्सी वाढली तर मे बी मला 50 येऊ शकतात. बरोबर. तर मी 10चे लिमिट का घालू? मिनिमम 10 तरी येऊ देत. असं म्हणायचं. एक्झॅक्टली. सो मिनिमम 10 आले की मिनिमम 10 ते इन्फिनिटी बरोबर किती पण येऊ शकतात. बरोबर. सो तुम्ही तुमचा सेट आहे तो मोठा केलाय. बरोबर बरोबर. सो तुम्ही मिनिमम सेट करू शकता. इव्हन पैशांच्या बाबतीत पण मला मिनिमम 50,000 तरी हवेत. ऍटलीस्ट 50,000 मिळू देत. आणि तसं म्हटलं ना की थोडंसं प्रेशर पण रिलीज होतं की म्हणजे आता जर मी म्हटलं की मला 50,000 हवेत, हे झालं एक वाक्य. आणि दुसरं वाक्य मी म्हटलं की मला कमीत कमी 50,000 तरी पाहिजे. एक्झॅक्टली. हा बरोबर. आपल्याच मनाला ते मिळतं. बरोबर बरोबर. की आपण स्ट्रिक्ट नाही होत. हा येस. तर हे झालं अफर्मेशन्सच्या बाबतीत. त्यानंतर सेकंड टेक्निक जी तू सांगितलीस की समजा व्हिज्युअलायझेशन, बरोबर, ते काय असतं नेमकं? सो व्हिज्युअलायझेशनमध्ये आपण काय करतो की हे थोडंसं ॲब्स्ट्रॅक्ट आहे. ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजे काय? आता सपोज जे गाणारे असतात, म्युझिशियन्स असतात, पेंटिंग्स असतात, ते कसं विचार करून ॲब्स्ट्रॅक्ट एखादी गोष्ट कॅनव्हासवर उतरवतात किंवा ते सूर ते वापरतात. तर बऱ्याच लोकांमध्ये काय असतं की आपण व्हिज्युअलाइज करायचं म्हणजे आपलं जे इंटेन्शन आहे, आपलं जे ड्रीम आहे, आपल्याला जे मॅनिफेस्ट करायचंय ते कुठेतरी आपल्या मनाच्या कॅनव्हासवर उतरायला लागतं. ओके. त्याच्यात सुद्धा डिटेलिंग लागतं. आता जर का माझी इच्छा आहे की मला जुलैमध्ये महाबळेश्वरला वेकेशनला जायचंय, तर नुसतं महाबळेश्वर हा वर्ड दिसून मला चालेल का? तर नाही. मला हे दिसलं पाहिजे की मी जुलैमध्ये सगळं प्लॅन केलाय, मी गाडीतनं ड्राईव्ह करून महाबळेश्वर चालली, कुठल्या रिसॉर्टमध्ये चालली आहे. जेवढं तुम्ही डिटेल व्हिज्युअलायझेशन करता ना तेवढं तसंच तुमचं मॅनिफेस्टेशन होतं. सो व्हिज्युअलायझेशनमध्ये बरेच लोक म्हणतात ना आम्हाला प्रॉब्लेम येतो. नीट व्हिज्युअलाइज करता येत नाही. एक्झॅक्टली. सो तो का होतो? कारण तुमच्या मनात खूप विचार चालू असतात. तर तो माइंड क्लटर जो असतो तो कुठेतरी तुम्ही कमी केलात तर व्हिज्युअलायझेशन डेफिनेटली होतं. आणि व्हिज्युअलायझेशन करणं इज लाईक मेडिटेशन. तर त्यावेळेला मी असं म्हणेन की तुम्हाला जे हवं आहे ना ते तुम्ही लिहून काढा आणि मग हवं तर व्हिज्युअलाइज करा. बऱ्याच लोकांना डायरेक्ट व्हिज्युअलाइज कनेक्ट नाही करताय. तर आपण एखादा निबंध पण लिहू शकतो की समजा मी इथं फिरायला आलेलो आहे, इथं असं असं आहे. येस. आणि मग तुम्ही व्हिज्युअलाइज करा. म्हणजे काय होतं, व्हिज्युअलायझेशनच्या मागचं सायन्स काय, तुमच्या मेमरीवर त्या पद्धतीची इमेज बनली जाते. आणि मेमरीला कळत नाही की हे रिअल टाईम आहे का हे ड्रीम आहे. बरोबर. हे व्हिज्युअलायझेशन हे का रिअल टाईम आहे हे मेमरीला कळत नाही. मेमरीवर ती इमेज जाते की हे असं व्हायला हवं आणि मग ते मॅनिफेस्ट होतं. तर कल्याणी, आता मला तुला विचारायचं की समजा तू एवढं सांगतेस की असं करा तसं करा असं व्हिज्युअलाइज करा, तुझ्या लाईफमध्ये तू कसं व्हिज्युअलाइज केलं आणि ते कसं मिळवलं? ओके. सो ही खूप रिसेंटली गोष्ट आहे. मला एका स्पिरिच्युअल रिट्रीटसाठी आउट ऑफ इंडिया जायचं होतं. ओके. आणि कम्प्लिटली ते पॉसिबल नव्हतं. म्हणजे सगळं मॅनेज करून जाणं फॉर ॲटलिस्ट 10 days बिलकुलच शक्य नव्हतं. बरोबर. पण मी गेले 1 वर्ष जेव्हापासून मला हे कळलंय मी प्रॉपरली व्हिज्युअलाइज करते की मी तिकडे गेली आहे, तिथे मी काय काय करते. आणि हे माझ्याकडे प्रॉपरली व्हिज्युअलायझेशन करताना ना मी अजून एक टेक्निक वापरते जे मला सगळ्यांना सांगायला आवडेल की बऱ्याच वेळेला ना आपण म्हणतो लिहून व्हिज्युअलाइज करा. मी काय करते, मला ज्या वेळेला व्हिज्युअलाइज करायचं असतं ना मी माझ्या आवाजात रेकॉर्ड करते. त्यामुळे काय होतं की मला माहिती आहे की त्या हॅपी इमोशनमध्ये मी ते त्यावेळेला रेकॉर्ड केलं आहे. सो ज्यावेळेला मी डोळे बंद करून ते रेकॉर्ड ऐकते त्यावेळेला माझ्या डोळ्यासमोर तेच पिक्चर. एक्झॅक्टली. सो हे टेक्निक सगळे करू शकतात की ज्यांना पर्टिक्युलर गोष्ट व्हिज्युअलाइज करायची आणि नुसतं रॅन्डम बसून नाही होते ते काय करतात, ते रेकॉर्ड करून तुम्ही ते व्हिज्युअलाइज करू शकता. मग ते तुम्ही दिवसातनं किती वेळा करा. आणि हे टेक्निक इतकं पॉवरफुल झालं की मी 10 दिवस खूप छान एन्जॉय केला आणि परत आले. सो ते रेकॉर्ड अँड व्हिज्युअलाइज टेक्निक अमेझिंगली काम करतं. सो इट इज लाईक अ मेडिटेशन. मी जसं म्हणते की त्या पर्टिक्युलर फ्रेममध्ये त्या पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीमध्ये रेकॉर्ड केलेलं ते रेकॉर्डिंग आपल्याला कायम हेल्प करतं. ओके. तर याला जर समराईज करायचं झालं तर मी असं करेल की समजा आता मला जर एखादी गाडी घ्यायची तर मी पहिले गोल ठरवेल की मला गाडी घ्यायची. मग थोडंसं डिटेलिंग ॲड करेल की मला कुठली गाडी घ्यायची, कधी घ्यायची, आणि सगळं काही हे झाल्यानंतर मी छोटासा एक स्टोरी लिहून काढेल की समजा आज मी माझी ही गाडी घ्यायला आलोय, त्या दिवशी मला कसं वाटतंय, मी कोणाकोणासोबत आहे आणि काय करतोय, बेसिकली मला कसं फील होतंय याचं मी एक शॉर्ट स्टोरी आधी लिहून काढेल. ती लिहिल्यानंतर मी काय करेल
की ते व्हॉइसमध्ये रेकॉर्ड करेल. बरोबर. हां, की आज मला खूप जास्त हॅपी होतं, वाटतंय असं तसं. ते रेकॉर्ड केल्यानंतर मग मी ते ऐकेल, म्हणजे डोळे बंद करून ऐकले तर मग ऑटोमॅटिकली मला त्या गोष्टी दिसायला लागतील, व्हिज्युअलाइज होतील. आणि हे व्हिज्युअलायझेशन नेमकं कधी केलं पाहिजे? कधी पण. ओके. ही कुठल्याही टेक्निक्सला कुठलीच लिमिट नसते, फक्त एवढीच लिमिट असते की ज्यावेळेला तुम्ही डाऊन असाल, ज्यावेळेला तुमची व्हायब्रेशन लोअर असेल, तेव्हा नाही केलं तर बेटर, नाही तर त्याचा तेवढा इफेक्ट होत नाही. बरोबर, कारण ते मन मानायलाच तयार नसतं. एक्झॅक्टली, कारण तिथे अपोजिंग फोर्स ऑलरेडी असतो. बरोबर. येस. त्याच्यानंतर विजन बोर्ड, याच्याबद्दल काय सांगशील? सो जसं व्हिज्युअलायझेशन ही खूप ॲब्स्ट्रॅक्ट आहे. विजन बोर्ड काय? विजन बोर्डची एक छान गोष्ट म्हणजे तुम्ही मल्टिपल गोष्टी तिथे करू शकता. आणि ते काय असतं नेमकं? विजन बोर्ड म्हणजे काय की आजकाल ना विजन बोर्डचे ॲप्स पण येतात. इट्स लाईक कोलाज. तुम्हाला ज्या ज्या गोष्टी हव्या आहेत त्यांचं कोलाज म्हणजे विजन बोर्ड. तर विजन बोर्ड 2 टाईप्स असतात. एक तर फोटोजेनिक असतो, म्हणजे तुम्हाला सपोज आता मला जर पॅरिसला जायचंय तर मी पॅरिसचा फोटो लावीन, किंवा मला एक छान हॅपी रिलेशनशिप हवं आहे तर मी तो तसा पर्टिक्युलर फोटो लावीन. गुड हेल्थ, मला वेट कमी करायचं आहे तर त्याच्याशी रिलेटेड. सो अशा मल्टिपल गोष्टी एकाच कोलाजमध्ये आणला तर तो बनतो विजन बोर्ड. ओके. सो ते एक टेक्निक आहे जिथे आपण मल्टिपल गोष्टींचं मॅनिफेस्टेशन एका टेक्निक थ्रू एकाच वेळेला करू शकतो. प्रत्येकाचं कधी मॅनिफेस्ट होईल हे डिफरंट असेल, पण ऍटलिस्ट एक सोर्स असतो जिथं आपण या गोष्टी मॅनिफेस्ट करतो. मग त्याच्यासाठी आम्ही काय करतो, एक तर विजन बोर्डवर तुम्ही कोलाज बनवा, त्याचं प्रिंट काढून घरात अशा ठिकाणी लावा की तुम्हाला ते रोज दिसेल आणि तुम्हाला मोटिवेशन मिळेल. जसं तू म्हणलास मला गाडी घ्यायची आहे तर मी त्या गाडीचा फोटो काढून तिथे लावेन की मला ती घ्यायचीच आहे. सेकंड काय असतं की विजन बोर्डचं आजकाल ना आम्ही ॲज अ वॉलपेपर मोबाईलवर लावतो. घरी जाऊन प्रत्येकाला आपण किती वेळ घरी असून माहीत नसतं, पण मोबाईलवर असताना आपल्याला सारखं कनेक्ट राहतो की यार मला हे हवंय, हे मला ही घ्यायचंच आहे. सो ती फ्रिक्वेन्सी वेगळी असते. त्यामुळे आजकाल हे खूप लोक वापरतात की वॉलपेपरवर विजन बोर्ड करतात. सो जनरली आम्ही इयरच्या स्टार्टलाच हे करतो, पण हे कोणीही कधीही करू शकतो. ओके. म्हणजे तू असं म्हणतोयस की इयरच्या स्टार्टला आपण प्लॅनिंग करू शकतो की या वर्षामध्ये मला काय काय अचीव्ह करायचं आहे. पण मग असं गफलत नाही होत का की समजा आपण सगळ्याच गोष्टी ॲट अ टाइम एकाच बोर्डवरती लावलं तर? सी, युनिव्हर्स आणि आपलं टायमिंग हे तर प्रत्येकाचं डिफरंट असणार आहे. प्रत्येकाच्या मॅनिफेस्टेशन पॉवरनुसार, प्रत्येकाच्या विल पॉवरनुसार आणि प्रत्येकाच्या इंटरनल रेझिस्टन्सनुसार. सो असं होऊ शकतं की बऱ्याच गोष्टी फटाफट पहिल्या हाफ इयरमध्ये संपून जातात. तर असं नाही होत की ते एकमेकांना ब्लॉक करतात. मला तेच विचारायचं बेसिकली. असं आहे की आपण प्रायोरिटाईज तर केलं पाहिजे, पण असं नाही होत की मी जर 10 गोष्टी केल्या तर त्या एकमेकांना ब्लॉक करणार आहेत. कारण तुम्ही सेम एनर्जी देताय त्या विजन बोर्डला. सो व्हॉट एव्हर इज राईट. आणि असं नाही होत की तुझं विजन बोर्ड कोलाज बघितलंस तर तू एकाच वेळेला सगळे फोटो बघू शकतो का? नाही बघू शकत. जो तुला अट्रॅक्ट करते तोच फोटो तू बघतोस. बरोबर. तसंच विजन बोर्डचं होतं की जर माझ्या माइंडमध्ये मला पॅरिसला जायचं डोक्यात फिक्स आहे तर मला तेच दिसणार आहे, यार पॅरिसला जायचं. त्यामुळे ते आपोआप एक एक गोष्ट ती मॅनिफेस्ट व्हायला लागते. बरोबर. म्हणजे आपण बघताना पण प्रायोरिटीच्या हिशोबाने बघतो की आधी हे मग नंतर ते जनरल ह्युमन नेचर आहे की आपण 10 गोष्टींमधलं जर का मी शॉपिंगला गेले आणि मला 10 गोष्टी घ्यायच्यात तर मला पहिलं काय घ्यायचं तिथे जाऊन मी घेणार आहे. बरोबर. तसंच. येस. त्याच्यानंतर ग्रॅटिट्यूड बद्दल काय सांगशील? ओके. ग्रॅटिट्यूड हे म्हणजे मी म्हणेन की अमेझिंग टूल आहे की प्रत्येकाने प्रत्येक मुवमेंटला ग्रेटफुल असायला पाहिजे. त्यांनी सगळे आपले मॅनिफेस्टेशन्स खूप फास्ट होतात. कारण कुठेतरी तुम्ही रिसेप्टिव्ह मोडमध्ये आहात. म्हणजे मी खुश आहे आत्ता जिथे आहे, कारण मी तुला माहिती आहे आता मी जितके क्लायंट्स करते ना, मी एक गोष्ट त्यांना सांगते की तुम्ही आता ज्या परिस्थितीत आहेत असं नाही की तुमच्या सगळ्या एरियाज ऑफ लाईफमध्ये प्रॉब्लेम्स आहेत आणि तुम्ही काय बघताय, काय मिसिंग आहे, काय लॅक आहे, काय नाही आहे हेच तुम्ही बघताय. पण ज्या वेळेला तुम्ही काय आहे हे बघायला लागाल ना त्यावेळेला ऑटोमॅटिकली तुमचं मॅनिफेस्टेशन आणि तुमचे प्रॉब्लेम्स कमी होणार आहेत. बरोबर. म्हणजे बेसिकली तुला म्हणायचं की आपण ज्या गोष्टीवरती लक्ष देतो, फोकस देतो, ती गोष्ट वाढते किंवा बरोबर मॅग्निफाय होते. तर मग असं करा की ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्याच्यावरती लक्ष द्या, त्याने त्या गोष्टी मॅग्निफाय होतील. येस. आणि म्हणजे बी ग्रेटफुल की जे तुमच्याकडे आहे. तुमच्याकडे नाही आहे ह्याच्यामुळे रडत राहण्यापेक्षा जे आहे त्याच्यासाठी ज्याला तुम्ही ग्रेटफुल आहात ते तुम्हाला डबल देणार आहे. बरोबर. म्हणजे येस, कारण तुमची एनर्जी हाय असणार आहे, तुमची कुठेही निगेटिव्ह ह्याच्याकडे एनर्जी नाही आहे. सो डेफिनेटली तुम्ही जे मागाल ते मिळणार आहे. त्यामुळे आपल्याकडे जे नाही आहे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होण्यापेक्षा जे आहे तिथं खुश व्हा. आणि खुश राहणं, हॅप्पी राहणं ना मॅनिफेस्टेशनची सगळ्यात इम्पॉर्टंट की.
प्रत्येक मुवमेंटला हॅपी करता आलं पाहिजे. असं नाही, असं बऱ्याच वेळेला होऊ शकतं की एखादा प्रॉब्लेम येईल, पण त्या प्रॉब्लेममधनं तुमच्या हॅपी, ज्याला मी हॅपी वाईब म्हणते, त्या हॅपी वाईबमध्ये येण्याचा तो पिरियड आहे ना, तो तुम्हाला मिनिमाइज करता आला पाहिजे. येस, जर्नलिंग त्याबद्दल काय सांगशील? सो ते काय असतं आधी नीट समजून सांग. आपलं पॉडकास्ट मराठीत आहे त्यामुळे बऱ्याच लोकांना कळणार नाही क्लिअरली की काय. जर्नलिंग म्हणजे काय, आपली एक डायरी घ्यायची आणि त्याच्यामध्ये काही गोष्टी लिहून काढायच्या. आता त्या काय गोष्टी लिहून काढणार, तर आपण कशासाठी ग्रेटफुल आहोत, हां, मी कशासाठी लाईफमध्ये आभारी आहे, हे मला लिहून काढायचंय. म्हणजे जनरली आपण ज्यांना कोणाला माहीत नाही की कसं लिहायचं, त्यांना मी एवढं सांगेन की तुम्ही जरी एवढं लिहिलं की मी माझ्या रिलेशनशिपसाठी खूप ग्रेटफुल आहे, हां, माझ्या फॅमिलीसाठी ग्रेटफुल आहे, माझ्या छान हेल्थसाठी ग्रेटफुल आहे, आणि माझं करिअर, माझ्या मनीसाठी मी ग्रेटफुल आहे, एवढं जरी लिहिलं ना तरी तुम्हाला दिसेल की तुमची एनर्जी शिफ्ट होते. बरोबर. हां, तर आणि हे रोज लिहायचं आहे का की कसं? एक्झॅक्टली, हे रोज लिहायचं. एकदा तुम्ही सकाळी उठल्या उठल्या लिहू शकता किंवा रात्री झोपायच्या आधी लिहू शकता. जनरली आम्ही उठल्या उठल्या लिहिते, कारण त्याला तुम्ही एम्प्टी स्लेट असता. हां, बरोबर. कारण त्या ग्रॅटिट्यूड नोटवर जर तुम्ही दिवस सुरू करताय तर तुमचा एक दिवसच छान होतं की माझ्याकडे काय आहे त्याच्यावर तुम्ही सुरू करताय, काय नाही याच्यावर सुरू नाही करत आहे. त्यामुळे तुम्ही बघाल तुमचा एव्हरीडे छान जातो. सो जर पॉसिबल असेल तर तुम्ही सकाळी लिहू शकता, नाही तर तुम्ही रात्री. आजकाल रेडीमेड ग्रॅटिट्यूड जर्नल्स पण मिळतात. सो देर इज अ बुक की त्याच्यामध्ये तुम्ही त्या वहीत लिहू शकता की तुम्ही कशासाठी ग्रेटफुल आहात. तिथे कोट्स असतात. सो ते पण एक वेगळं कोणाला करायचं असेल तर. अरे वा. त्यानंतर आता अशी एक टेक्निक आहे की ज्याच्याबद्दल सध्या बऱ्याच वेळेस चर्चा होते, पण ते काय असतं हे बऱ्याच लोकांना माहिती नाही. त्याला बऱ्याच लोकांना नीट प्रोनाऊन्स पण करता येत नाही. आणि ती टेक्निक म्हणजे नाही रिलॅक्स, आणि ती टेक्निक म्हणजे होपोनोपोनो. येस. सो होपोनोपोनो प्रेयर म्हणजे काय, ती एक फॉरगिव्हनेस प्रेयर आहे. फॉरगिव्हनेस प्रेयर म्हणजे काय, क्षमा प्रार्थना. होपोनोपोनोच्या बाबतीत विचारलं असतं, ती जसं मी कायम म्हणते की ती खूप मॅजिकल प्रेयर आहे. इतके अमेझिंग रिझल्ट्स ती देते, इतके अमेझिंग रिलेशनशिप्स सोडवते. आता आपल्याला काय होतं ना, जनरली रिलेशनशिप म्हणलं की कसं वाटतं की दोन माणसांच्या मधलं, बरोबर, पण रिलेशनशिप आपल्या हेल्थ बरोबर पण असतं, स्वतःबद्दल पण असतं, आपल्या करिअरबद्दल पण आपलं रिलेशन असतं, आणि आपल्या मनीबद्दल पण असतं. बरोबर. हां, तर ह्या सगळ्या रिलेशनशिपला छान बनवण्यासाठी होपोनोपोनोचा मदत. तर होपोनोपोनो ही काय आहे, ही 4 लाईन्सची प्रेयर आहे. ओके. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. येस. हां, आय एम सॉरी म्हणजे काय की तुम्ही एक कोणाला हर्ट केलं आहे, म्हणजे हर्ट म्हणजे फिजिकली, हां, फिजिकली असेल, इमोशनली असेल, मेंटली असेल, हां, किंवा अनइंटेन्शनली पण हर्ट केलं असेल, तर तुम्ही त्यांना आय एम सॉरी म्हणताय. ओके. हां, म्हणजे तुम्हाला कळतं की चुकून मे बी झालं असेल, तुम्ही सॉरी म्हणताय, तुम्ही म्हणताय प्लीज फॉरगिव्ह मी, म्हणजे तुम्ही थोडी माफी पण मागताय की जिथे तुमच्यामध्ये जर काही निगेटिव्हिटी झाली असेल. म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं ना की मनी वाईज पण आपण ना कधी खुश नसतो, आपल्याकडे पैसे आले तरी, किती जरी आले तरी कमीच वाटतं, आपण खुश नसतो. सो मनीबद्दलचं आपलं रिलेशन कसं आहे, हॅपी नाही आहे. हां, सो मी मनीला जेव्हा म्हणते पैसे हातात घेऊन की आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, मी तुला जेवढा इम्पॉर्टन्स द्यायला हवा होता तो नाही दिला. हां, सो प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू सो मच फॉर बिंग देअर, म्हणजे तू लाईफमध्ये आहेस म्हणून सगळ्या गोष्टी आहेत, बरोबर, आणि आय लव्ह यू. मनीला त्या नोटेला पण हातात घेऊन म्हटलं ना तर आपलं मनी पण खुश होतं, भरपूर प्रमाणात आपल्याकडे येतं. सो त्याला म्हणतात हॅपी मनी. हां, सो अशा पद्धतीने आपण पैशांबद्दलचं रिलेशनशिप पण अजून छान बनवू शकतो. असं सगळ्या लेवलवरती, म्हणजे जसं मी म्हणते आपल्या आयुष्यातल्या सगळ्या रिलेशनशिप, म्हणजे आईबाबांबरोबर असेल, आपल्या पार्टनरबरोबर असेल, किंवा कोणाबरोबरही, म्हणजे कामाच्या ठिकाणी असेल किंवा कुठल्याही फ्रेंड्समध्ये, हे सगळ्या रिलेशनशिपमध्ये कधी ना कधी अप्स अँड डाऊन्स होत असतात. बरोबर. त्यामुळे होपोनोपोनो काही घडलं तरच म्हणण्यापेक्षा तुम्ही कायम प्रॅक्टिस केलं पाहिजे. प्रत्येकाच्याच बाबतीत तुम्ही जर तुमच्या पार्टनरबरोबर राहताय त्यांच्या बाबतीत केलं पाहिजे, तुमच्या कामाच्या बाबतीत. तुम्ही इवन दिवसातनं 1दा 2दा किंवा 3दा ठरवलं आणि दिवसातनं 2 वेळा जरी हे केलं तरी, आणि इन जनरल करा. म्हणजे तुम्हाला जर एखादं पर्टिक्युलर कोणी माहीत नाही आहे, तुम्ही जनरलाइज होपोनोपोनो की मी कोणालाही दुखावलं असेल तरी आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. ह्यानी काय होतं ना, तुमचे ऑटोमॅटिक, ज्याला आम्ही एनर्जी टर्म्समध्ये म्हणतो, जे काही निगेटिव्ह अटॅचमेंट्स असतात त्या रिलीज होतात.
बरोबर. त्याच्यामुळे काय होतं, पॉझिटिव्हिटी जास्ती फ्लो होते, एनर्जी तुमची बदलते. बरोबर. आणि ह्याचा फायदा कुठे होणार आहे, ह्याचा फायदा तुमच्या मॅनिफेस्टेशनमध्ये होणार आहे. ओके, म्हणजे त्या गोष्टी तेवढ्या फास्ट व्हायला लागतात. एक्झॅक्टली, कारण ती अननेसेसरी एनर्जी जी ड्रेन होते ती निघून जाणार आहे. मग जी जागा राहिली तिथे काय होणार आहे, पॉझिटिव्ह. म्हणजे चहाच्या कपाचं आपण उदाहरण देऊ शकतो की जर समजा चहाचा कप जर ऑलरेडी फुल असला तर आपण त्याच्यात चहा भरू नाही शकत. आधी आपल्याला तो आधीचा जो चहा आहे तो रिमूव्ह करावा लागेल आणि मग नंतर त्याच्यात काहीतरी ऍड करावं लागेल. एक्झॅक्टली, ते रिमुव्हिंग मेकॅनिझम इज होपनोपोनो प्रेयर. ओके, आता मला सांग की बऱ्याच वेळेस आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन बद्दल ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस फ्रिक्वेन्सी अशा बऱ्याच काही गोष्टी असतात, जसं की म्युझिक असतं, फ्रिक्वेन्सी असतं, तर त्याच्याबद्दल काय सांगशील? ओके, सो जसं मी माझ्या क्लायंट्सना पण सांगते की प्रत्येक गोष्टीची एक फ्रिक्वेन्सी असते. म्हणजे छोट्यातल्या छोट्या गोष्टीची पण फ्रिक्वेन्सी असते, एक रेट ऑफ व्हायब्रेशन असतो. आणि कुठलीही गोष्ट मॅनिफेस्ट करण्यासाठी आपल्याला आपली फ्रिक्वेन्सी थोडीशी चेंज करावी लागते. त्या पर्टिक्युलर रेट ऑफ व्हायब्रेशनमध्ये आपल्याला यावं लागतं. तरच आपण त्या गोष्टी मॅनिफेस्ट करू शकतो. आत्ता ह्या क्षणी जर मी ठरवलं मला आत्ता पॅरिसला जायचं आहे, तर मी आत्ता इथे जर ती माझी फ्रिक्वेन्सी नसेल तर ती मी मॅनिफेस्ट करू शकेन का? नाही. पण रेट ऑफ व्हायब्रेशन किंवा फ्रिक्वेन्सीसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुम्हाला खुश राहणं, तुम्हाला ग्रेटफुल राहणं. आणि तिसरं म्हणजे की तुम्ही एक पर्टिक्युलर मेकॅनिझम तुमच्या स्वतःसाठी बिल्ड करणं ज्याने तुमची फ्रिक्वेन्सी वाढणार आहे. आता ते मेकॅनिझम्स म्हणजे काय असतं की मी माझं मेकॅनिझम सांगते की मी लहानपणापासून काय करत आहे. सपोज माझा मूड खराब आहे, तर लहानपणापासून माझं टेक्निक काय असायचं की कितीही मूड खराब असेल तरी मी घरी छान रेडी व्हायचे. मी बाहेर पण नाही जाते, पण मी अशी रेडी व्हायचे की आरशात बघितलं वाटायचं की छान वाटतं, म्हणजे स्वतःला छान वाटतं. एक्झॅक्टली. सो हे माझं एक डायव्हर्जन मेकॅनिझम आहे. पण प्रत्येकाचं एकच डायव्हर्जन मेकॅनिझम नसतं, मल्टिपल असू शकतात. तर मी जनरली सांगते की आपले जे सेन्सेस आहेत त्या सेन्सेसशी रिलेटेड प्रत्येक सेन्सचे तुम्ही एक डायव्हर्जन मेकॅनिझम घ्या. म्हणजे मला एक टीव्ही शो आहे, तो बघितल्यावर मला खुश वाटतं, हॅप्पी वाटतं, मी 15 मिनिटं बघेन, तर मी ते माझं डायव्हर्जन मेकॅनिझम होईल ज्याने माझी फ्रिक्वेन्सी आपोआप वाढणार आहे. मग ज्यावेळेला मी ते करेन त्यानंतर मी अफर्मेशन करू शकते, कारण माझा मूड सेट झालाय. राईट. त्यानुसार बऱ्याचना सेन्सिंग म्हणजे एखादा छान स्मेल आला परफ्यूमचा तरी छान वाटतं. सो तसं तुम्ही अप्लाय करू शकता. सो अशा पद्धतीने तुम्ही तुमचे डायव्हर्जन मेकॅनिझम शोधले पाहिजेत. म्हणजे खूप वेळा असं होतं की आता बरेच क्लायंट्स असतात, ते म्हणतात तुमच्याशी बोललं की आम्हाला छान वाटतं, तुम्ही 5 मिनिटं तरी बोलत जा. पण प्रत्येकाशी 5 मिनिटं बोलणं शक्य नाही. तर प्रत्येकाने आपले हॅपीनेस आणि फ्रिक्वेन्सीचे मेकॅनिझम स्वतः शोधले पाहिजेत. ओके, म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की हॅपीनेस मेकॅनिझम म्हणजे अशा काही गोष्टी की ज्या केल्याने तुमचा मूड चेंज होतो. एक्झॅक्टली. म्हणजे निगेटिव्हिटी पासून पॉझिटिव्हिटी मध्ये आपण ट्रान्सफर होतो. म्हणजे तुमचा एक मूड क्लिक होतो आणि त्याच्यानंतर तुम्ही जर टेक्निक्स वापरले तर डेफिनेटली यू आर गोइंग टू मॅनिफेस्ट. मॅनिफेस्टेशन होणारच आहे. येस. आता मला लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या टेक्निक्स ज्या आहेत त्या बऱ्यापैकी समजल्या आहेत. आता मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे की समजा हे जे लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे त्याचा भरपूर आजकाल गाजावाजा होतोय, बरोबर, आणि ते थोडंसं असं पाश्चिमात्य किंवा वेस्टर्नायझेशनकडून आलेली एक टर्म आहे. पण यालाच तुला याच्याशी रिलेटेड गोष्टी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कुठे सापडतात का? तुला माहिती आहे वेदासमध्ये उपनिषदांमध्ये पण हे लिहिलेलं आहे की आपले विचार जसे असतात तशा गोष्टी आपण मिळवतो. बरोबर. त्यामुळे आपल्या संस्कृतीमध्ये पण हे सांगितलं गेलंय. फक्त काय असतं ना, काही वेळेला यूज कोणतरी करायला लागतं. त्यामुळे आपल्याला वाटतं की हे आपल्याकडे नव्हतंच. आणि असं बऱ्याच वेळेला आपण आपलीच गोष्टी, आपलंच लिटरेचर आपण अजून एक्सप्लोरच नाही केलंय. त्यामुळे सुद्धा आपल्याला आपण इथे ह्या गोष्टींपासून खूप लांब होत. बरोबर. त्यामुळे जर तुम्ही वेदास उपनिषदास मध्ये पण जाऊन बघितलं तरी ह्याच गोष्टी आहेत. हे सारे की लॉ ऑफ अट्रॅक्शन काय आहे, तुमचे विचार बदलले तर तुमच्या सगळे लाईफचे एरियाज बदलू शकतात, तुमचे अनुभव बदलू शकतात. येस. सो ह्याचं इंडियन ओरिजिन पण आहे. फक्त कसं असतं की लोक असं म्हणतात की बा वेस्टर्नायझेशन म्हणजे तिकडच्या लोकांनी केलं की मग आपल्याला भारी वाटतं की अरे ते करताय ना, मग आपण पण करूयात. बरोबर. येस. आता मी तुला लाईफच्या काही वेगवेगळे अँगल्स सांगेल. त्या अँगल्समध्ये आपण
लॉ ऑफ अट्रॅक्शन कशा पद्धतीने यूज करून त्या गोष्टी बेटर करू शकतो हे स्टेप बाय स्टेप जाणूया. ओके, सगळ्यात आधी समजा मला करिअरबद्दल करायचं की मला माझं करिअर सेट करायचं आहे, तर मग त्याच्यासाठी लॉ ऑफ अट्रॅक्शनचा कशा पद्धतीने आपण वापर करू शकतो? ओके, सो करिअरमध्ये एकतर काही प्रॉब्लेम आहे म्हणून तुम्हाला काही चेंज हवा आहे का तुम्हाला जस्ट वॉन्ट टू इव्हॉल्व, ग्रो करायचं आहे? इथे आपण 2 कंडिशन घेऊयात. पहिली कंडिशन की समजा माझ्याकडे काहीच नाही, मला जॉब हवा आहे किंवा मला नोकरी काय सेटल व्हायचं समजा. ओके, आणि मग दुसरी आपण कंडिशन घेऊया की समजा मी ऑलरेडी आहे, मला ते चेंज करायचं. ओके, तर स्टेप बाय स्टेप. सो तुला माहितीये इन जनरल मी सांगितलं जर कोणाकडे जॉब नाहीये आणि त्यांना त्या बाबतीत ट्राय करायचं तर पहिली गोष्ट तुम्हाला ना का जॉब नाहीये म्हणजे काय गोष्ट आहे हे थोडंसं इनर रिफ्लेक्शन लागतं. म्हणजे कुठे कमी पडतोय आपण? कमी पडतो पेक्षा बऱ्याच लोकांना खूप क्वालिफाईड पण असतात पण तरी नाही, तर लोक ना लक फॅक्टरकडे जातात. त्यापेक्षा मी म्हणेन तुम्हाला एखादा पर्टिक्युलर जॉब नाही आहे त्याच्याबद्दल तुमचे काय विचार आहेत आणि ते विचार आत्ताचेच नसू शकतात, ते मे बी लहानपणापासूनचेच असू शकतात की असं त्यांनी बघितलेलं असू शकतं की ठीक आहे नसला तर काय किंवा जे आहे त्यात भागवून घेऊ. हे जे विचार आहेत ना हे कुठे ना कुठेतरी आज पण कनेक्टेड असतात. सेकंडली तुमची व्हायब्रेशन, तुमची फ्रिक्वेन्सी तुम्ही अप करू शकताय का हे पण एक इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही कायम लोअर इमोशन्समध्ये असाल, लोअर फ्रिक्वेन्सीजमध्ये असाल तर तुम्ही कितीही एफर्ट्स घेतले तरी ते नाही करू शकणार आहात. सो पहिली गोष्ट असते तुम्हाला काय हवंय ते तुम्हाला आधी विचार करायला लागतो की मला एक जॉब हवाय, जॉब हवाय. त्याच्यानंतर माझे इंटरनल रेजिस्टिंग फॅक्टर्स काय आहेत, कोणती गोष्ट मला अडवते समजा. एक्झॅक्टली काय अडवते. मग बऱ्याच वेळेला असं होतं ना जो रिझ्युमे असतो तो प्रॉपर नसतो. सो हे जे काही काही गोष्टी आहेत हे तुम्हाला पण स्वतःमध्ये एकदा बघायला लागतं की काय प्रॉब्लेम्स आहेत, त्या गोष्टींवरती काम करायला लागतं. सो त्याला ओव्हरकम करणारे टेक्निक्स करायला लागतात. ते झाल्यानंतर एकदा तुम्हाला कळलं की काय प्रॉब्लेम आहे मग आपल्याला आपली फ्रिक्वेन्सी वाढवायची. ओके, म्हणजे असं आपण म्हणू शकतो की समजा आता मला जॉबला जायचंय तर काही लोक असतील की त्यांच्याकडे त्या फील्डचं नॉलेज कमी असेल किंवा काही लोक असतील की ज्यांचं कम्युनिकेशन स्किल्स वीक असेल किंवा कुठलं पण की आपण धरू शकतो की अशा अशा गोष्टी आहेत. पहिले अडचणी आपल्याला समजून घ्याव्या लागतात की अडचणी कोणत्या कोणत्या येतात या गोष्टीच्या मध्ये. मग त्या अडचणी आयडेंटिफाय केल्यानंतर आपल्याला त्या गोष्टींवरती काम करावं लागेल. राईट. ओके, सो त्यानंतर आपण काय करणार की आपल्याला आता कळलंय त्या गोष्टींवर आपण काम सुरू केलंय. नेक्स्ट स्टेप इज माझे फ्रिक्वेन्सी मला वाढवायचे कारण मला काहीतरी मॅनिफेस्ट करायचंय. बरोबर. सो जेव्हा मी ऍक्सेप्ट करते ना माझ्यात इंटरनल रेजिस्टन्स आहे त्याच वेळेला आपली फ्रिक्वेन्सी बेटर व्हायला सुरुवात होते. कारण आपणच स्वतः म्हणतो की माझं तर सगळं ठीक आहे मग का नाही प्रॉब्लेम दुसऱ्यामध्ये. सो ज्या वेळेला आपण हे करतो त्यावेळेला आपली एनर्जी चेंज व्हायला लागते. मग आपण थोडेसे जरी एफर्ट्स घेऊन फ्रिक्वेन्सी सेट केल्या, मग ते मेडिटेशन असो, मग ते ब्रीदिंग एक्सरसाइज असो, मग ते फिजिकल एक्सरसाइजेस असो, या सगळ्या वेळेसनी आपण आपली फ्रिक्वेन्सी वाढवायची आणि मग तर तुम्ही तुमच्या जॉबसाठी मॅनिफेस्ट केलं तर ते डेफिनेटली होणार आहे. मग त्याच्यासाठी वेगवेगळे तुमचे आपले मॅनिफेस्टेशन टेक्निक्स तुम्ही वापरू शकता की अफर्मेशन झालं, व्हिज्युअलायझेशन झालं, पण ते का नाही काम होते कारण काहीतरी इंटरनल रेजिस्टन्स आहे म्हणून. बरोबर. त्यानंतर सेकंड कंडिशन की समजा एखाद्याला जॉब चेंज करायचा आहे मग. सो त्या केसमध्ये जसं मी आधी सांगितलं जर तुला जॉब बदलायचा आहे तर त्यासाठी का बदलायचं आहे, कुठे प्रॉब्लेम आहे म्हणून बदलायचं आहे का. जर तसं असेल तर आत्ताच त्याच्या मागची जी थॉट प्रोसेस आहे ती बदलायला पाहिजे. ओके. तर बऱ्याच वेळेला असं होतं ना ती थॉट प्रोसेस बदलल्याने ना आत्ताचं वर्क एन्व्हायरमेंट पण छान होतं, मग बरेच लोक जॉब पण नाही सोडत. आणि हे ऍक्च्युली आहेत ह्या सिच्युएशन झालेल्या की जिथे आपण आत्ता आपली एनर्जी बदलली ना की कलिग्स पण आपल्याबद्दल बेटर वागायला लागतात. सो एन्व्हायरमेंट चेंज होतं बेसिकली. एक्झॅक्टली, कारण तुम्ही तिकडे बघायचा तुमचा पर्स्पेक्टिव्ह चेंज केलाय. आपण एखाद्या प्रॉब्लेममध्ये असताना जनरली त्या नजरेतनं आपण सगळं बघत असतो, पण ज्याला मी माझी हे बदलेन, परसेप्शन बदलेन, त्याला ऑटोमॅटिकली त्या गोष्टी आपल्याला एवढ्या इम्पॉर्टंट वाटत नाहीत. बरोबर. आणि मग त्या विचारसरणीतनं जर आपण नवीन जॉब केला तर तुम्हाला हवा तसाच जॉब मिळतो. बरोबर. तर हे झालं करिअरच्या बाबतीत. आता आपण थोडंसं पैशाच्या बाबतीत येऊया, कारण हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की लोकांना पैसा हवा असतो पण तो मिळवता येत नाही. बरोबर. तर त्याच्यासाठी लॉ ऑफ अट्रॅक्शन कशा पद्धतीने काम करतं? ओके, सो जसं एक ना सगळ्या लॉ ऑफ अट्रॅक्शनसाठी एक फॉर्मॅट आहे. सो पहिली गोष्ट म्हणजे तुमचं त्या गोष्टीची रिलेशनशिप कसं आहे. सो तुमचं पैशांबरोबरचं रिलेशनशिप कसं आहे. आता ह्याच्यात पण 2 आहेत, काहींना मिळत नाही म्हणून ते ट्राय करतात आणि काहींकडे आहे पण खूप जातं. तो पण आहे आणि काही लोकांना म्हणजे समाधान नाहीये. एक्झॅक्टली. सो तुम्हाला तुमचं प्रत्येकाची एक आउटलाईन बघितली पाहिजे की
माझ्याकडे नाहीये म्हणून म्हणजे प्रॉब्लेम काय बेसिकली, जसं तू आधीच्या याच्यात सांगितलं. सो सिमिलर तुमच्या इंटरनल काय प्रॉब्लेम आहे की ज्याच्यामुळे तो राहत नाहीये किंवा येत नाहीये. हां, सो ह्या गोष्टी तुम्ही आधी आउटलाईन केल्या पाहिजेत. हां, कुठेतरी तुम्हाला पण पाहिजे की मी मॅनिफेस्ट करणार आहे पण मला सेव्ह पण केला पाहिजे. बरोबर. हां, जर तुम्ही कुठल्या तरी गोष्टीसाठी नाहीच आहे म्हणून ज्याला लॅकनी बघताय त्याला तो जो ₹1 मिळालाय त्याच्यासाठी तुम्ही खुश आहात का, त्यासाठी ग्रेटफुल आहात का, हे पण बघितलं पाहिजे. हां, सो तुम्हाला जर नसेल आणि किंवा असेल आणि तुमचे एक्सपेन्सेस जास्त असतील, या सगळ्यांसाठी तुमच्या पैशाबरोबरचं रिलेशनशिप काय आहे हे आधी बघितलं पाहिजे, त्यावर वर्क केलं पाहिजे. मग आपोआप जेव्हा तुम्ही ग्रेटफुल व्हाल त्या पैशासाठी त्याला ऑटोमॅटिकली पैसे फ्लो होणार आहेत. हां, आणि सेकंडली मी म्हणते ग्रेटफुल फक्त होऊ नका पण थोडेफार लोकांना पण डोनेट करा, ज्यांनी पण आपल्याला एक आउटगोईंग असतं एक इनकमिंग असतो, म्हणजे सर्कल असतं बेसिकली. एक्झॅक्टली. सो आपल्याकडेच जे मलाच हवं आहे असं नसतं. सो तुम्ही ज्यावेळेला युनिव्हर्सला पण द्याल ना, युनिव्हर्स मल्टिपल टाइम्स तुम्हाला देईल परत. सो जर माझ्याकडे 10 लोक आहेत, ₹10 आहेत, तर ₹10 मी ₹1 जरी दिलाय तर ते माझ्याकडे मल्टिपल होऊन येणार आहेत. सो पैसा नाही आहे किंवा पैसा भरपूर आहे पण खर्च करायचा आहे तर कुठेतरी तो अशा वेजनी पण आपण युनिव्हर्सला दिला ना तरी खूप अमेझिंग मॅनिफेस्टेशन्स होतात. येस, तर हे झालं पैशाबद्दल. यातून मला 2-3 गोष्टी कळाल्या की सगळ्यात आधी जर कुठे काही प्रॉब्लेम असेल तर तो आयडेंटिफाय करा, त्याच्यावरती वर्क करा. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे पैसे आज नाही आहेत पण थोडेफार तरी पैसे असतात, ₹1-2 किंवा ₹10, ₹20, कारण टाइम पडला ना तर ₹10-20 पण भेटत नाही. तर ते जर तुमच्याकडे असतील तर त्याच्याबद्दल तुम्ही ग्रेटफुल व्हा आणि त्याच्यानंतर पैसे द्यायला स्टार्ट करा. कारण जो श्रीमंत व्यक्ती असतो तो कधीच पैसे देताना विचार नाही करत किंवा घाबरत नाही. मग जर तुम्हाला Happy morning, all of you. Happy morning, all of you. Good morning, sir. Good morning, all of you. Yes. Morning, morning, all of you. Yes, एनर्जी ड्रिंक रेडी है सबका? चलो, एनर्जी ड्रिंक रेडी है क्या? वर्कआउट करने के लिए रेडी है सब जनों? आवाज नहीं आ रहा है मेरा?
माझा आवाज येतोय का सर्वांना? पोपशेटेवर मॅम माझा आवाज येतोय का? गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. माझे एनर्जी ड्रिंक पीच फ्लेवर आहे सर. खूप छान. व्हेरी गुड, व्हेरी गुड. गुड मॉर्निंग सर सर. तुमचं एनर्जी ड्रिंक कोणतं आहे? व्हिडिओ ऑन का बरं नाही करत तुम्ही? अनिता मॅम, वैष्णवी मॅम, माया मॅम, उमाराणी मॅम, शिव सर. चला फास्ट व्हिडिओ ऑन करा. सुभाष सर तुम्ही स्टार्ट करा आज. येस सुभाष सर तुम्ही स्टार्ट करू शकता? यस यस सर. येस येस सुभाष सर स्टार्ट करणार आहेत. नंतर मग वर्कआउट कोण करायचं मी सांगेन. मनीषा मॅम घेतील किंवा उमाराणी मॅम घेतील. चला रेडी आहेत सगळे? येस सर. येस. फ्लेवर दाखवा तुमचं. फ्लेवर दाखवा. अनिता मॅम, उमाराणी मॅम व्हिडिओ ऑन करा. फ्लेवर दाखवा. येस. गुड मॉर्निंग सर. सुभाष सर थोडं थांबा. एनर्जी ड्रिंक दाखवायचं. एनर्जी ड्रिंक. नेक्स्ट सर हातात घ्या एनर्जी ड्रिंक. चलो अभी स्टार्ट करना है. पोजीशन लीजिए. पोजीशन लीजिए. वर्कआउट को स्टार्ट करना है. ये सुभाष सर किधर है तुम? चलो वीडियो ऑन कीजिए सुभाष सर. आपको स्टार्ट लेना है ना? यस. यस वेरी गुड. आपको स्पॉटलाइट किया है. अभी स्टार्ट करना है. यस चलो वीडियो ऑन करो. यस रेडी है सब? वेरी गुड.
कुणाशी मॅच कुणी भेटत नाही, जुळतील वैब कुणाशी जोडीदार भेटत नाही, बनवायचे हाय मला लाडाची घरवाली. अंगारों का अंबर सा लगता है मेरा साले, मुझे शर्म सी आए मेरा दिल घबराए, तुझे प्यार हो गया इकरार हो गया. अंगारों का अंबर सा लगता है मेरा साले, मेरी राहों में फूलों का रास्ता है मेरे सामने. खंडोबाला नवस केला लाखात एक पोरगा भेटू दे मला ग, मराठी माती मधला नवरा हा रांगडा गडी पाहिजे मला ग. ओ तेरी बातों में क़िमाम की खुशबू है, ओ तेरा आना भी गर्मियों की लू है, ओ तेरी बातों में क़िमाम की खुशबू है, ओ तेरा आना भी गर्मियों की लू है. मेरी अंगड़ाई ना टूटे तू आजा, अंगारों का अंबर सा लगता है मेरा साले, मेरी राहों में फूलों का रास्ता है मेरा साले. मला पिंग्यानी मला बोलवली रात घालवली पोरी पिंगा. तवा तू क्या बोला, धड़क झड़क मेरा दिल डोला. तवा तू क्या बोला, धड़क झड़क मेरा दिल डोला. रुखी सुखी रोटी तेरे हाथों से खा के आया मजा बड़ा, ठंडा ठंडा पानी तेरे आंगन का पी के छाया नशा बड़ा. मळ्याला मळेवाली भेटलीच नाय, अन राणी माझ्या मळ्यामंदी घुसशील काय. अगिरवा मदर उंटाडे ना सावे, टिकला जरा साजरा मुकड़ा चंद्रवाणी फुलला ग, राजा माझा हसत कथा की जीव माझा भुलला ग. एनर्जी ड्रिंक लीजिए. यस, बहुत बढ़िया. सुभाष सर का वर्कआउट स्टार्ट हुआ है अभी तो. यस, चलो एनर्जी ड्रिंक लीजिए सब जनों. यस 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 यस. वीडियो इनके क्लोज है वो चालू करो. अनीता मैम वीडियो ऑन करो. उमारानी मैम वीडियो ऑन करो. चलो स्टार्ट. यहाँ भी होगा वहाँ भी होगा. यहाँ भी होगा वहाँ भी होगा, अब तो सारे जहाँ में होगा क्या मेरा ही जलवा, मेरा ही जलवा. अरे यहाँ भी होगा वहाँ भी होगा, अब तो सारे जहाँ में होगा क्या मेरा ही जलवा, मेरा ही जलवा. आता नहीं है मुझको के वादे से पीछे हट जाऊं, अरे आता नहीं है मुझको के वादे से पीछे हट जाऊं. यारो यही है वादा के वादे पे अपने मिट जाऊं.
मेरे जीने का ढंग है, और मेरा अपना अपना बस एक रंग है। मेरा ही जलवा, मेरा ही जलवा। So 1, 2, 3, 4 break it down। मेरा ही जलवा, break it down। Yeah, 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 जलवा। आजा तुझे बतला दूं कि ये दुनिया कैसे झुकती है। अरे आजा तुझे बतला दूं कि ये दुनिया कैसे झुकती है। मेरी तरह हो जिगरा तो ये दुनिया मुझसे डरती है। आंधी तूफान जो मुझसे टकराए, अरे मेरे आगे कोई टिक ना पाए। मेरा ही जलवा। 1, 2, 3, 4 यहाँ भी होगा वहाँ भी होगा, अब तो सारे जहां में होगा क्या तेरा ही जलवा, तेरा ही जलवा। बहुत बढ़िया। என்னோட ஆடரடியா பக்கம் ஏரியா முட்டு கெட்டு பாரியா குத்தாட்டோ என்னோட ஆடரடியா அடியே அடியே நீ யாருக்கிட்ட மோதி புட்ட கேட்டு பாருதி படவா படவா நான் சூப்பர் ஸ்டார் ஜோடிதான் கூட்டாட
एनर्जी ड्रिंक घ्या सर्वांनी, एनर्जी ड्रिंक घ्या. यस, बहुत बढ़िया. मनीषा मैम एंड सुभाष सर दोनों भी तुम स्पॉटलाइट है. सुभाष सर करेक्टली करिए, जैसा मनीषा मैम करते हैं वैसा करिए. दोनों भी स्पॉटलाइट है. यस, वेरी गुड, बहुत बढ़िया कर रहे हैं सब जनों.
वर्कआउट लीजिए इसके ऊपर, बाद में आज योगा प्राणायाम नहीं होने वाला है क्योंकि आज स्टोरी है, खाली वर्कआउट होने वाला है, तो वर्कआउट लीजिए। यस కమ్మగ వాసన వస్తావే, ఎర్రగ పండిన బుక్కలు రెండు యాదికొస్తాయే, అర పువ్వుల అంగి వేస్తుంటే గుండి నువ్వై పూస్తావే, పండుకున్న గుండెల దూరి లుల్లే చేస్తావే, అర ఇంటి ముందు లైట్ మిణుకు మిణుకుమంటే నువ్వు కన్ను కొట్టినట్టు సిగ్గు పుట్టిందే, సీర కొంగు తలుపు సాటు సిగ్గుకుంటాంటే నువ్వు లాగినట్టు ఒళ్ళు జల్లుమంటాంటే. నాగస్వరం ఊదుతుంటే నాకు పాముగినట్టు ఎంటావడి వస్తున్నా నీ పట్ట గొలుసు సప్పుడింటూ పట్టనట్టే తిరుగుతున్నవే, ఓ సందమావ పక్కకు పోయి తొంగి చూస్తవే, ఏంటెక్కురమావా
అమ్మాయి మనసులో అబ్బాయి దూరేసి కితకితలై పెట్టేస్తే ఏమైతాది? మంచి బీట్ వస్తుంది, పిచ్చి పాట వస్తుంది. అబ్బాయి మనసునే అమ్మాయి లాగేసి తలగడలా నొక్కేస్తే ఏమైతాది? మస్తు మాస్ వస్తుంది, బెస్ట్ ఊపు వస్తుంది. రాయే రాయే నా రాకాసే నువ్వే. यस, एनर्जी ड्रिंक लीजिए. हमारे पास अभी थोड़ा टाइम बचा है, सबको स्पॉटलाइट किया जाएगा. सबकी वीडियो ऑन कीजिए. यस, सभी को ही स्पॉटलाइट किया जाएगा. जिसके वीडियो ऑन है ना उनको ही स्पॉटलाइट किया जाएगा. यस, रेडी है? वेरी गुड. जिनकी वीडियो ऑन है ना उनके वीडियो बहुत बढ़िया बनेंगे और वो ऑनलाइन जाएंगे, यूट्यूब पर जाएंगे. यस, कौन अच्छा करेगा उनके वीडियो जाएंगे. यस यस, चलो स्टार्ट. బయటేసి అట్టా దోపేస్తే టాపులేసి పోతే పోతే పప్పు టాపులేసి పోతే పోతే పప్పు. రారో రారో నా శివ కాసి అగ్గి రాజేసి సిగ్గు పేరు చేస్తే టాపులేసి పోతే పోతే పప్పు టాపులేసి పోతే పోతే పప్పు. చెట్టు మీద మ్యాంగోలా నువ్వెంత చక్కగున్నావే, చాకు లాంటి పిల్లాడే ఎంత షార్పుగున్నాడే. చాకొచ్చి మ్యాంగో కోస్తే టాపులేసి పోతే, కన్నే కొట్టాబంటే టాపులేసి పోతే, ముద్ద పెట్టాబంటే టాపులేసి పోతే, చెయ్యే పట్టాబంటే టాపు టాపు టాపులేసి పోతే రో. అమ్మాయి మనసులో అబ్బాయి దూరేసి కితకితలై పెట్టేస్తే ఏమైతాది? మంచి బీట్ వస్తుంది, పిచ్చి పాట వస్తుంది. సమ్మర్ లోన లస్సీలా, వింటర్ లోన కాఫీలా, ఊరిస్తున్నావే పట్టిల్ లాగేస్తున్నావే పిల్ల పొంగే పొంగే పూరీలా. రాముకేమో తమ్ముళ్ళ, జాకీ చాన్ అల్లుళ్ళ, ముద్దొస్తున్నావే వచ్చి గుద్దేస్తున్నావే అమ్ము బ్రేకుల్లేని లోరీలా. రాయే రాయే నారా కాసి అట్ట నవ్వేసి గుండె తవ్వేస్తే రారో రారో చిటికేసి షట్టు మడచేసి కాలరెగరేస్తే టాపులేసి పోతే, ఓణి కట్టాబంటే టాపులేసి పోతే, పూలే పెట్టాబంటే టాపులేసి పోతే, నీళ్ళే కొట్టాబంటే టాపు టాపు టాపులేసి పోతిరో. కోతికేమో కొబ్బర్లా, పిల్లాడికి బర్గర్లా, నచ్చేస్తున్నావే కళ్ళు పొచ్చేస్తున్నావే అరే కొత్త ఫిల్మ్ ట్రైలర్లా. పోలీసుకి రౌడీలా,
చాడుళ్ళకి చాడీలా బుక్కైపోయావే నాకు సెట్ అయిపోయావే సొడ బుడ్డిలోని గోళీలా రాయే రాయే నా రాకాసి గోళ్ళు కొరికేసి ఒళ్ళు విరిచేస్తే రారో రారో నువ్వు ఇటుకేసి ప్యాంటు మార్చేసి లుంగి కట్టేస్తే పులేసిపోతే కాటు కిట్టాబంటే పులేసిపోతే కాటు లేసాబంటే చాపులేసిపోతే గోడే దుకాబంటే చాపులేసిపోతే గొర్రె కొట్టాబంటే పులేసిపోతే పులేసిపోతే పులా పులా బిట్ట నడువేమో సిట్టి సీకుల బుట్ట బిందె పెదవేమో పూత రేకుల తట్ట అట్ట నిన్ను చూసి నాలో ఆకలి పుట్ట ఫ్రంట్ ఫుట్టేసి నిన్నే పిడిగిట పట్ట ఎట్టుకొచ్చానే తిరనాళ్ళ కలజోడు కలరు ఫుల్లుందే కిర్రాకు నీడు చల్లుకుంటానే మల్లె పులు లారీలోడు కట్టుకుంటానే నీ మెళ్ళో నాంతాడో బిట్ట నడువేమో సిట్టి సీకుల బుట్ట బిందె పెదవేమో పూత రేకుల తట్ట అట్ట నిన్ను చూసి నాలో ఆకలి పుట్ట ఫ్రంట్ ఫుట్టేసి నిన్నే పిడిగిట పట్ట चंद्रतार संध्या समीर नीहार हार गोपालम विहार मंदार सागर लास्ट सॉन्ग लास्ट यस బడిలో ముడిలో బడిలో గుడిలో నీ తలపేసేసి వదనా గదిలో మదిలో ఎదలో సొదలో నీవే కదా గజగమనా
మడిలో ఒడిలో బడిలో గుడిలో నీ తలపేసేసి వదనా గదిలో మదిలో ఎదలో సొదలో నీవే కదా గజగమనా ఆశగా నీకు పూజలే చేయ ఆలకించింది ఆ నమకం ప్రవరలో ప్రణయ మంత్రమే చూసి పులకరించింది ఆ చమకం అగ్రహారాల కమల పాకల్లె తాకుతోంది గమకం మడిలో ఒడిలో బడిలో గుడిలో నీ తలపేసేసి వదనా గదిలో మదిలో ఎదలో సొదలో నీవే కదా గజగమనా तस्मैक भोग रस्मैक राग हिंदोळं अंगांग तेज शृंगार भाव सुकुमार सुंदरं आचुंद तार संध्या समीर नीहार हा चिरी चिरी मन कोसम वयसु पुट्टी Last song. Yes. Share. ట్వీట్ లా నా టెంపర్ టచ్ చేసావులే టీజర్ లోని ట్విస్ట్ లా ఎక్సైట్మెంట్ పెంచావే మాస్టర్ మాస్టర్ బ్యాట్లా దిల్ సిక్సర్ కొట్టేసావులే మేట్రిక్స్ లో హై స్పీడ్ లా మ్యాజిక్ కే చేసావే కలల గ్యాలరీ కళ్ళకు దేదే కలర్ఫుల్ గా సెల్ఫీ దేదే సిటీ మార్ సిటీ మార్ సిటీ మార్ సిటీ మార్ సిటీ మార్ ఎన్టీఆర్ ఏఎన్ఆర్ మెగా స్టార్ నిన్నే చూస్తే విజిలేస్తార్ సూపర్ మచ్చి మచ్చి అని మామ మల్లిగాడి ఇంటి కాడ మల్లె పూలు కోసు चलो सेल्फी के लिए आ गया ये बहुत बढ़िया जितने बच्चे हैं उतने की सेल्फी लेंगे हम यस बहुत बढ़िया बहुत खूब चलो एक्शन कीजिए सेल्फी दीजिए स्टोरी कुछ आना है हमें 1 मिनट में स्टोरी है तो पहले लिंक डालता हूँ 1 मिनट नहीं है टाइम है चलो 5 मिनट टाइम है जल्दी जल्दी ज्वाइन होना है यस चलो सेल्फी कीजिए यस చూసుకుంటే చందుగాడి సందుకాడ సందమామ చూసుకుంటే సుబ్బుగాడి తిప్పకాడ సన్న జాజులేరుకుంటే పోటుగాడి తోటకాడ సన్ను గ్లాసులెట్టుకుంటే జాకిరేవు గట్టుకాడ కొత్త సబ్బు రుద్దుకుంటే సింగపూరు సెంటు తీసి కస్సు కస్సు కొట్టుకుంటే ముచ్చెమున్న ముక్కు పుడక ముక్కు మీద పెట్టుకుంటే రోడ్డు గోల్డ్ గాజులేసి చేతులేమో గల్లు అంటే చీర కట్టునేమో నేను అట్ట ఇట్ట సత్తుకుంటే సింగారు కుంకుమెట్టి పెట్ట బొట్టు దిద్దుకుంటే అద్దవులు చూసుకుంటే నాకు నేను ముద్దుకుంటే కుర్రాళ్ళ చూపులన్నీ వచ్చి నన్ను గుద్దుకుంటే సూపర్ మచ్చి అంటే సూపర్ మచ్చి సూపర్ మచ్చి సూపర్ మచ్చి ఈరబాగుడింటి కాడ ఈత కళ్ళు తాగుతుంటే బీరు లాంటి పిల్ల వచ్చి సూపుతోటి లాగుతుంటే 2 జళ్ళు వేసుకున్న శ్రీదేవి లాగా ఉంటే రేగి పళ్ళు లాంటి కళ్ళు రారా అన్న మామ అంటే ఎర్రాన్ని రైక రంగు ఎండ కన్న సుర్రుమంటే పచ్చాన్ని ఒక రంగు రచ్చ రచ్చ లేపుతుంటే ముంచికాయ లాంటి మూతి ముద్దుగాను తిప్పుతుంటే మైండ్ లోని మాటలన్నీ చెప్పకుండా చెప్పుతుంటే లిప్స్టిక్ పేదాల్లో ఇంగ్లీషు ముద్దులుంటే హిప్పులోన వంపునేమో నీళ్ల బింది నింపుతుంటే కళ్ళాతో సోకులన్నీ వడకబెట్టి వంపుతుంటే కల్లోకి వచ్చి నన్ను ఉడకబెట్టి చంపుతుంటే సూపర్ మచ్చి సూపర్ మచ్చి సూపర్ మచ్చి సూపర్ మచ్చి
ఉన్న చిన్న టూరింగ్ టాకీసు కాడ మ్యాటిని ఆట చూసి వెయిటింగ్ చేసేత్తు ఉంటే డుర్రు డుర్రుమంటూ నువ్వు బుల్లెట్ వేసుకొచ్చి బ్యాక్ సీటు మీద నన్ను ఎక్కించేసుకుంటే కతుకులున్న రోడ్డు మీద బెదరకుండా నడుపుతుంటే సిటికెడంత సిట్టి నడుము అయ్యో అయ్యో అదురుతుంటే మ్యాట్నీ ఆట కంటే నువ్వే మస్తుగుంటే ఐటమ్ పాట కంటే నువ్వే కిక్కుకుంటే టూరింగ్ టాకీసు మొత్తం నిన్ను చూడ వస్తూ ఉంటే టీనేజు తాత కూడా నిన్ను చూసి ఇలా వేస్తే ప్రాణం లేని నా బుల్లెట్ కన్ను కొడితే నాలోని ప్రాణం అంతా గిలగిలా కొట్టేసి కంటే సూపర్ మచ్చి ఆడ సూపర్ మచ్చి సూపర్ మచ్చి ఆడ సూపర్ మచ్చి. బ్రదర్ ఆపమ్మా, ఈ డిక్ చిక్ కాకుండా మన మ్యూజిక్ ఏమైనా ఉందా? అంటూ గానికి 20. यस, बहुत बढ़िया. यस यस यस, चलो आज स्टोरी है इसलिए शॉर्टकट. अभी हमारे पास 3 मिनट बाकी है स्टोरी के लिए. पहले मैं लिंक डालता हूँ, तब तक मनीषा मैम का वर्कआउट कैसा हुआ सब जन बता सकते हैं. यस, बोलिए. सबको अनम्यूट का ऑप्शन है. यस मनीषा मैम. बहुत बढ़िया. यस 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 यस, थैंक यू सर. एकदम कड़क. एंड सुभाष सर ने स्टार्ट किया है. यस, उन्होंने अच्छा स्टार्ट किया आज, बहुत बढ़िया स्टार्ट किया. यस यस, सुभाष सर भी पूरा वर्कआउट ले सकते हैं. वो जोड़ी का वर्कआउट तो बहुत बढ़िया होता है. अभी ज्वाइन करना है फास्ट और हैंड रेस्ट करना है तो आप ऊपर आते हैं हैंड रेस्ट करे तो, और आपको स्पॉटलाइट किया जाता है अच्छा डांस करे तो, वो ऑल इंडिया में जाता है. यस, किसको किसको जाना है देखो. चलो बात कर सकते हैं आप. आपको सबको अनम्यूट का ऑप्शन है. माया मैम, आपको कैसा लगा आज? आज का बहुत अच्छा सर. मेडिटेशन था ना, अट्रैक्शन ऑफ लॉ, बहुत बढ़िया था. हाँ सर. उसमें क्या मेडिटेशन क्या सीखा है आपने, क्या लिया है अट्रैक्शन ऑफ लॉ में? तुम लिखकर अच्छा रखते हो, लिखकर भेजो अट्रैक्शन ऑफ लॉ में क्या था. यस यस सर. यस, आज लिख दो क्लब के ऊपर. हमारा आज का वर्कआउट ये मेडिटेशन में ऐसा ऐसा अट्रैक्शन ऑफ लॉ हो गया है, उसमें ये था. यस सर. आपको लिंक आई है देखो ग्रुप के ऊपर, उधर ज्वाइन हो सकते हैं आप. मनीषा मैम आपका अभिनंदन. सुभाष सर आपका अभिनंदन. आप सबका अभिनंदन. 100 तालियां बजाइए और उधर ज्वाइन करिए. और शिव पुराण कथा आज घर बैठे होने वाली है. उधर एंट्री नहीं है, अभी मैसेज आया है. ऑनलाइन ऑनलाइन ही देखना है. वीडियो पर मोबाइल पर बताने वाले हैं. बारिश बहुत है. यस, चलो आज का दिन आपको शुभ हो. बाय, गुड डे. चलो स्टोरी ज्वाइन करो फास्ट.